मित्रमैत्रिणींनो, शब्दयोगच्या 24व्या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शुद्धलेखन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शब्दयोगच्या 23व्या भागापर्यंत आपण मुख्यतः शब्दांच्या वेलांट्या आणि उकार यांचं पहिले दुसरेपण म्हणजेच त्यांच्यातलं ऱ्हस्व दीर्घत्व कसे ठरवायचं हे पाहिलं. सगळ्या मराठी शब्दांच्या सगळ्या अक्षरांमधलं ऱ्हस्व दीर्घत्व आपल्याला ठामपणे ठरवता येऊ शकतं हे आपल्याला समजलं. हा शुद्धलेखनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि आता आपण शुद्धलेखनामध्ये येणाऱ्या इतर गोष्टी पाहणार आहोत. पण त्याआधी शुद्धलेखन म्हणजे नेमकं काय, तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कमेंट करून नक्की सांगा, शुद्धलेखन म्हणजे तुम्हाला काय वाटतं.